नाशिककडे जात असलेल्या येवल्यातील युवकावर अज्ञात 7 ते 8 जणांनी चाकूने हल्ला करून रोकड लुटल्याची घटना येवला शहराजवळील अंगणगाव परिसरात घडली। या हल्ल्यात योगेश मांजरे हा युवक जखमी झाला असून हल्लेखोरांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून नेल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे। कार्यकर्ता योगेश मांजरे हे नाशिकला चालले होते। त्यांचे खिशात 1.5 लाख रुपये होते। काही अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली आणि त्याच्या खिशातून पैसे हिसकवले आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। तर त्यांची सध्या परिस्थिती एकदम नाजूक आहे। तर पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून आणि समोरच्यावर कठोर कारवाई करून त्यांना पटकन अटक करण्यात यावे आणि त्यांना याची 2 मोबाईल बी नेलेले आहे आणि त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा। माझं नाव नवनाथ सांबारे। मी नाशिकला जात होतो। माझ्याकडे गाडी होती आयशर भारत बेंचची आणि माझ्या पाठीमागं माझीच गाडी घेऊन योगेश मांजरे आहे ना विंचूरला 1.5 लाख रुपये घेऊन एका पार्टीला पेमेंट द्यायचं होतं। ते पैसे घेऊन तो माझ्या पाठीमागं होता। ऋषिकेश गायकवाडने मला थांबवलं। 1 मिनटं काम आहे म्हणे, थांब साईडला। मी साईडला थांबलो, मला काही माहीत नव्हतं। साईडला थांबलो, त्याच्यासोबत 8-9 जण लगेच आले। 1 मिनटात मी पुढून पाठीमागे व्यवस्थेवर ती गाडी पाठीमागं उभी राहिली। त्यांनी त्याला मारलं चाकूनी, डोक्यामध्ये फायटर बी मारलं। पैसे 1.5 लाख रुपये काढले, त्याचा मोबाईल घेतला, होंडा सिटी कारची चावी पण घेतली। नंतर माझ्या ओळखीचे नव्हते म्हणून मी मोबाईल काढला, शूटिंग काढत होतो। त्यांनी मलाही मारलं आणि माझाही मोबाईल घेतला आणि पळून गेले।